Hi students, in last lecture we have seen stability of carbocation. Carbocation are electron deficient species and electron deficient species are stabilized by electron donating effect. So whenever electron donating group or plus I group is attached to the carbocation, it becomes stable. As the number of plus I groups increases, its stability also increases. And whenever the electron withdrawing group, that is minus I group, is attached to कार्बोकेटायन इट्स स्टॅबिलिटी डिक्रीजेस. आता हे कार्बन फ्री रॅडिकल जे आहेत, कार्बन फ्री रॅडिकलचं पण बाळा सेमच आहे की कार्बन फ्री रॅडिकल जर बघितले आपण 1 2 3 4 5 6 7 यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि यांच्या जर आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, दीज आर ऑल्सो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. ते इकडे लिहिलंच आहे बघ. सिमिलर टू कार्बोकेटायन, कार्बन फ्री रॅडिकल्स आर ऑल्सो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज, हेन्स दे आर स्टॅबिलाइज्ड बाय इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस आय ग्रुप्स. हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत त्यांना इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर यांना ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप्स असतील म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स की जे त्यांच्या साईडला इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट करतील, असे ग्रुप ज्यावेळेस कार्बन फ्री रॅडिकलला अटॅच असतील, कार्बन फ्री रॅडिकल विल ऑल्सो बी स्टॅबिलाइज्ड. आणि इकडे आपण बघितलंच बघ की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन अँड कार्बन फ्री रॅडिकल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स इन्क्रीज झाले, स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल ऑल्सो इन्क्रीजेस. मग इकडे एकदम सिंपल फंडा आहे बघ, इथे जो आहे एकदम सिंपल फंडा आहे. आपल्याला परत एकदा काय दिलंय, मिथिल कार्बन फ्री रॅडिकल, इथिल कार्बन फ्री रॅडिकल, आयसोप्रॉपिल कार्बन फ्री रॅडिकल अँड टर्शरी ब्युटिल कार्बन फ्री रॅडिकल. इकडचा कार्बन आहे तो प्रायमरी कार्बन आहे, दिस वन इज अ सेकंडरी कार्बन अँड दिस वन इज अ टर्शरी कार्बन. ह्याला आपण म्हणतोय टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल, सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल, प्रायमरी कार्बन फ्री रॅडिकल आणि हा आपला मिथिल कार्बन फ्री रॅडिकल. आणि कार्बन फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी कशावरती डिपेंडंट आहे, इट्स स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्लस आय ग्रुप्स. प्लस आय ग्रुप्स वाढले की स्टॅबिलिटी पण इन्क्रीज होणार कार्बन फ्री रॅडिकलचं. तर पहिल्या केसमध्ये बघ टर्शरी ब्युटिल ग्रुपमध्ये, टर्शरी ब्युटिल ग्रुपकडे जर बघितलं आपण तर अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप इज अ प्लस आय ग्रुप. इकडे पण एक काय प्लस आय ग्रुप आणि इकडे पण एक काय प्लस आय ग्रुप. तर पहिल्या केसमध्ये 3 प्लस आय ग्रुप्स, 3 प्लस आय ग्रुप्स पहिल्या केसमध्ये. हे सगळे कार्बनला इलेक्ट्रॉन देणार आणि मग कार्बन फ्री रॅडिकल आहे तो बनणार जास्त स्टेबल. सेकंड जी केस आहे त्याच्यामध्ये काय आहे बघ, इकडे एक प्लस आय ग्रुप आहे आणि इकडे एक प्लस आय ग्रुप आहे. तर हा कार्बन फ्री रॅडिकलला इलेक्ट्रॉन रिलीज करणार, हा कार्बन फ्री रॅडिकलकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडी शिफ्ट करणार. 2 प्लस आय ग्रुप्स, 2 प्लस आय ग्रुप्स. आणि इकडे प्रायमरी कार्बन फ्री रॅडिकल मध्ये तर एकच प्लस आय ग्रुप आहे बघ, हा फक्त CH3 इथला, बस बाकी काही नाही. तर याच्यामध्ये फक्त एकच प्लस आय ग्रुप आहे की जो त्याला स्टेबल बनवू शकतो, एकच प्लस आय ग्रुप. आणि मिथिल रॅडिकलमध्ये प्लस आय ग्रुपच नाहीये. तर जेवढे प्लस आय ग्रुप्स इन्क्रीज होणार तेवढी स्टॅबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर आपल्याला काय माहित आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल stability of carbon free radical is directly proportional to plus I groups, is directly proportional to plus I group. तर जिकडे प्लस आय ग्रुप जास्त आहेत ते कार्बन फ्री रॅडिकलला सगळ्यात काय बनवणार, स्टेबल. मग सेकंडरी, मग प्रायमरी आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण, मिथिल कार्बन फ्री रॅडिकल. हा कार्बन फ्री रॅडिकल आहे तो असेल सगळ्यात लेस स्टेबल आणि हा असेल सगळ्यात मोस्ट स्टेबल कार्बन फ्री रॅडिकल. की कार्बन फ्री रॅडिकल्स आहेत, कार्बन फ्री रॅडिकल इलेक्ट्रॉन डिफिशियंट अँड इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज आर स्टॅबिलाइज्ड बाय इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. म्हणजे कसला इफेक्ट, प्लस आय इफेक्ट. आता बाळा कार्बॅनायन्स, कार्बॅनायनचं उलट आहे. कार्बॅनायन आहेत, इलेक्ट्रॉन रिच आहेत. तर ह्यांना जर आपण इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन जर दिले तर निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे,
इन्क्रीज, आणि निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला तर हे काय बनणार, अनस्टेबल. म्हणजे प्लस आय ग्रुप्स कार्ब अनायनला काय करतात, अनस्टेबल. तेच जर यांच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घेतले, इलेक्ट्रॉन जर काढून घेतले तर निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, डिक्रीज. निगेटिव्ह चार्ज डिक्रीज झाला की कार्ब अनायन काय बनणार, स्टेबल. म्हणजे मायनस आय ग्रुप्स. तर मायनस आय ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ करतात. मायनस आय ग्रुपनी इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ केली की निगेटिव्ह चार्ज काय होणार, कमी. आणि निगेटिव्ह चार्ज कमी झाला की तो बनणार स्टेबल. तर म्हणून इकडे काय, द प्लस आय ग्रुप डिक्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ कार्ब अनायन वाईल मायनस आय ग्रुप इन्क्रीजेस देअर स्टॅबिलिटी. एकदम सिंपल फंडा. इकडे म्हणलंच बघ, द अल्किल ग्रुप्स आर प्लस आय. अल्किल ग्रुप्स डोनेट्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू द निगेटिव्हली चार्ज कार्बन रिझल्टिंग इन डिस्टॅबिलायझेशन ऑफ कार्ब अनायन. की अल्किल ग्रुप्स आहेत, अल्किल ग्रुप्स कसल्या नेचरचे असतात, प्लस आय ग्रुप. मग कार्ब अनायनला जर इलेक्ट्रॉन दिले तर आम्ही म्हणलंय कार्ब अनायन काय बनतो, अनस्टेबल. तर ज्यावेळेस आपल्याकडे अशा टाईपमध्ये कार्ब अनायन्स असतील, मगाच सारखंच परत मिथिल कार्ब अनायन, प्रायमरी कार्ब अनायन, सेकंडरी कार्ब अनायन, टर्शरी कार्ब अनायन, सेम सिच्युएशन. आता ह्या केसमध्ये काय होतंय बघ, आपल्याला माहिती आहे अल्किल ग्रुप इज अ प्लस आय ग्रुप. की हा जो CH3 ग्रुप आहे, इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा याला इलेक्ट्रॉन देणार, हा याला इलेक्ट्रॉन देणार, हा याला इलेक्ट्रॉन देणार. सगळ्यांनी जर इलेक्ट्रॉन रिलीज केले टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज कार्बन, त्या कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, इन्क्रीज. आणि आपल्याला चार्ज तर डिक्रीज करायचा आहे. चार्ज जर इन्क्रीज झाला तर तो काय बनणार, अनस्टेबल. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कार्ब अनायनला, की जो इलेक्ट्रॉन रिच आहे, त्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स अजून इलेक्ट्रॉन देतात आणि त्याला अनस्टेबल बनवतात बाय इन्क्रीजिंग निगेटिव्ह चार्ज ऑन द कार्ब अनायन. तेच जर आपण सेकंडरी कार्ब अनायन मध्ये बघितलं, सेकंडरी कार्ब अनायन, तर काय होतंय बघ, सेकंडरी कार्ब अनायन मध्ये इकडे एक प्लस आय ग्रुप आहे आणि इकडे एक प्लस आय ग्रुप आहे, की जे कार्ब अनायनला काय करतायत, इलेक्ट्रॉन डोनेट करतायत. मग कार्ब अनायनला जर इलेक्ट्रॉन डोनेट झाले तर हा कार्ब अनायनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि कार्ब अनायन बनणार अनस्टेबल. मग ह्या दोन केसमध्ये हा आणि हा, इकडे जास्त निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला का, ते इकडे जास्त काय आहेत, प्लस आय ग्रुप्स. इकडे निगेटिव्ह चार्ज कमी इन्क्रीज झाला का, तर इकडे काय आहेत, कमी प्लस आय ग्रुप्स. म्हणजे इकडे सगळ्यात जास्त चार्ज इन्क्रीज झाला तर हा सगळ्यात काय, अनस्टेबल. हा काय, कमी अनस्टेबल आहे. याच्या इतका अनस्टेबल नाही, हा जास्त स्टेबल आहे. हा जो आहे याच्यापेक्षा जास्त स्टेबल आहे. का तर याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज थोडा इन्क्रीज झालाय, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज जास्त इन्क्रीज झाला, हे लीस्ट स्टेबल आहे. तेच जर आपण बघितलं की प्रायमरी कार्ब अनायनमध्ये, प्रायमरी कार्ब अनायनमध्ये बघ, प्रायमरी कार्ब अनायनमध्ये फक्त एकच प्लस आय ग्रुप आहे, एकच, हा CH3 ग्रुप, इथिल कार्ब अनायन. हा याला इलेक्ट्रॉन देणार आणि याचा निगेटिव्ह चार्ज काय करणार, इन्क्रीज. तसं हा जो फर्स्ट आहे आपल्याकडे कार्ब अनायन, मिथिल कार्ब अनायन, याच्यामध्ये प्लस आय ग्रुपच नाही कुठे, फक्त काय आहेत, HH. तर याच्यामध्ये काही इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त कन्सिडर करू नको. हे फक्त कोण आहेत, हायड्रोजन्स आहेत. आणि इकडे काय, निगेटिव्ह चार्ज. तर याचा निगेटिव्ह चार्ज कोण वाढवत पण नाही आणि कोण कमी पण करत नाही. इथे निगेटिव्ह चार्ज वाढला, इथे जास्त वाढला, इथे सगळ्यात जास्त वाढला. तर इकडून इकडे गेला तर निगेटिव्ह चार्ज काय होत चाललाय, इन्क्रीज. म्हणजे स्टॅबिलिटी काय होत चालली, डिक्रीज. म्हणून स्टॅबिलिटीमध्ये ट्रेंड बाळा अशा टाईपमध्ये, स्टॅबिलिटीमध्ये ट्रेंड काय अशा टाईपमध्ये, की प्लस आय ग्रुप्स आहेत, प्लस आय ग्रुप्स डिस्टॅबिलायझेस कार्ब अनायन. प्लस आय ग्रुप काय करतात, कार्ब अनायनला डिस्टॅबिलाइज करतात. इकडे प्लस, इकडे 3 प्लस आय ग्रुप्स आहेत, इकडे काय 2 प्लस आय ग्रुप्स आहेत, इकडे काय ओनली 1 प्लस आय ग्रुप आहे. तर जेवढे प्लस आय ग्रुप्स तुझे इन्क्रीज होत चाललेत, कार्ब अनायन अनस्टेबल बनत चाललाय. तर हा कार्ब अनायनचा ट्रेंड. म्हणजे आपल्याला काय कळलं बाबा आत्तापर्यंत, आम्हाला तर हे कळलं मगाचपासून, की आपल्याकडे जर सिच्युएशन अशा टाईपमध्ये असेल, CH3 थ्राइस C म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन, CH3 ट्वाइस CH सेकंडरी कार्बोकॅटायन,
CH3 CH2 प्लस प्रायमरी कार्ब कॅटायन आणि हा कोण मिथिल कार्बोकॅटायन. सिमिलरली आपल्याकडे काय CH3 थ्राइस C डॉट टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल. स्ट्रक्चर काढलेत बघ आपण सगळ्यांची. CH3 ट्वाइस CH डॉट सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल. CH3 CH2 डॉट इथिल कार्बन फ्री रॅडिकल म्हणजे प्रायमरी कार्बन फ्री रॅडिकल आणि सगळ्यात शेवटी मिथिल कार्बन फ्री रॅडिकल. तर आता हे वरचे जे आहेत सगळे आता म्हणजे जे दोन आहेत हे सगळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्यांची लिस्ट. आणि याच्यामध्ये काय आहेत अल्किल ग्रुप्स की जे इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि ह्यांना काय करणार स्टेबल. तर ह्या दोन केसमध्ये हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज आहेत आणि ह्या इलेक्ट्रॉन डिफिशियंटला प्लस आय ग्रुप्स काय करतात त्यांना स्टेबल. म्हणून तिकडे ट्रेंड बाळा होता अशा टाईपमध्ये की टर्शरी जे आहेत दोज आर मोर स्टेबल than secondary. Secondary is more stable than primary and primary is more stable than methyl कार्बोकॅटायन और कार्बन फ्री रॅडिकल असा ट्रेंड होता. आणि तेच जर आपल्याकडे असेल कार्बॅनायन, तेच जर आपल्याकडे हे कार्बॅनायन्स असतील म्हणजे टर्शरी कार्बॅनायन मायनस चार्ज, त्याच्यानंतर CH3 ट्वाइस CH मायनस चार्ज, CH3 CH2 मायनस चार्ज आणि अजून कोण आपल्याकडे मिथिल मायनस चार्ज. ते आपल्याकडे कार्बॅनायन्स आहेत. कार्बॅनायन्स कुठले टर्शरी कार्बॅनायन, सेकंडरी कार्बॅनायन, प्रायमरी कार्बॅनायन आणि हा मिथिल कार्बॅनायन. तर कार्बॅनायनमध्ये वेगळं असतं बाळा. कार्बॅनायनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर त्याचा निगेटिव्ह चार्ज काय होतो इन्क्रीज आणि मग ते काय बनतं अनस्टेबल. तर इकडे 3 इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स आहेत, इकडे 2 इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स आहेत, इकडे 1 रिलीजिंग ग्रुप आहे आणि इकडे इलेक्ट्रॉन देणारा ग्रुपच नाही. त्याचा निगेटिव्ह चार्ज कोण वाढवत नाही. तर इथे स्टॅबिलिटीचा ट्रेंड आहे अपोजिट. ते लक्षात ठेवायचं बाळा. ते आपल्याला बेसिक डिफरन्स कळला कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बॅनायनचा बेसिक डिफरन्स. महत्वाचं आहे कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बॅनायन त्यांच्यामधला बाळा हा बेसिक डिफरन्स आहे की कार्बोकॅटायन कार्बन फ्री रॅडिकल्स आर स्टॅबिलाइज्ड बाय प्लस आय ग्रुप whereas destabilized by minus I group, and carbon free carbanion which is electron rich, it is stabilized by minus I groups, electron withdrawing groups, and destabilized by plus I group. तर आता इकडे ती केस आहे बघ. आता ही जी सेकंड केस आहे आपल्याकडे, आता याच्यामध्ये आपल्याला स्टॅबिलिटीचा ट्रेंड लावायचा आहे कार्बॅनायन मध्ये की कोण किती स्टेबल कार्बॅनायन मध्ये. तर आता हे बघ हा तर पोर्शन सगळ्यांमध्ये कॉमन आहे त्यामुळे ह्याला आपण इग्नोर करणार. म्हणजे एवढा पोर्शन हा सगळ्यांमध्ये कॉमन आहे त्यामुळे ह्याला इग्नोर करणार. आता हा कार्बॅनायन किती स्टेबल आहे कुणावरती डिपेंडंट आहे ह्या ग्रुप्सवरती किंवा ह्या ॲटम्सवरती फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. आता आपल्याला माहिती आहे हॅलोजन जे आहेत कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल इट इज अ मायनस आय ग्रुप. ते सगळे मायनस आय ग्रुप्स की फ्लोरीन इज अ मायनस आय ग्रुप, क्लोरीन इज ऑल्सो मायनस आय ग्रुप, ब्रोमीन इज ऑल्सो मायनस आय ग्रुप. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा फंडा माहिती आहे आपल्याला की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असेल कार्बन. त्यामुळे कार्बनचे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोण खेचणार आहे फ्लोरीन, मग कमी क्लोरीन, त्यापेक्षा कमी कोण खेचणार ब्रोमीन. तर मायनस आय इफेक्ट सगळ्यांचा सेम नाहीये. याचा मायनस आय इफेक्ट याची खेचायची पॉवर सगळ्यात जास्त आहे. फ्लोरीनची जी खेचायची पॉवर आहे ती काय बघूयात आपण म्हणूयात की सगळ्यात जास्त आहे. फ्लोरीनची खेचायची पॉवर सगळ्यात जास्त आहे. क्लोरीनची जी खेचायची पॉवर आहे आपण म्हणूयात की कमी आहे आणि त्यापेक्षा खेचायची पॉवर कमी कुणाची ब्रोमीनची. ब्रोमीनची खेचायची पॉवर एकदम कमी आहे. तर आता बघू हे आपण ॲरोजनी रिप्रेझेंट करूयात. तर पहिल्या केसमध्ये बघ फर्स्ट केसमध्ये
की फ्लोरीन आहे, फ्लोरीनची खेचायची पॉवर जास्त आहे, मग आपण काय म्हणत की फ्लोरीन आहे जास्त खेचतो कार्बनची, मग कार्बन शेजारच्या कार्बनचे जास्त खेचणार आणि जेवढे जास्त खेचणार तेवढा निगेटिव्ह चार्ज काय होणार कमी आणि तो काय बनणार स्टेबल, हा बनणार स्टेबल. आता क्लोरीन कमी खेचतो फ्लोरीनपेक्षा, क्लोरीन आहे फ्लोरीनपेक्षा कमी खेचतो, मग हा शेजारचा कार्बन त्या शेजारच्या कार्बनचे कमी खेचणार, मग याचा निगेटिव्ह चार्ज थोडाच कमी होणार, जास्त कमी नाही होणार. हे बघ हे एरोने रिप्रेझेंट केलंय की फ्लोरीन जास्त खेचतो, मग हा कार्बन ह्या कार्बनचे खेचणार फ्लोरीनपेक्षा तर कमीच खेचणार. इकडे 4 एरो काढलेत, इकडे 3 एरो म्हणजे कमी खेचले आणि मग निगेटिव्ह चार्ज कमी झाला फ्लोरीनमुळे, मायनस आय इफेक्टमुळे. इकडे काय म्हणलं आपण की हा जो क्लोरीन आहे याची खेचायची पॉवर ह्या फ्लोरीनपेक्षा कमी आहे, मग इथे जर 4 एरोज असतील तिकडे 3 एरो काढले, मग इकडे 2च एरो काढले, हे असं आहे. आणि मग ब्रोमीनची तर अजून खेचायची पॉवर कमी आहे बाळा क्लोरीनपेक्षा, मग ब्रोमीन आहे कमी इलेक्ट्रॉन खेचणार कोणापेक्षा क्लोरीनपेक्षा, मग हा कार्बन शेजारच्या कार्बनचे कमी खेचणार, मग याचा निगेटिव्ह चार्ज थोडाच कमी होणार. निगेटिव्ह चार्ज आणि इकडे आयोडीन पण आहे बाळा, सॉरी आयोडीन मिस झाला मगाशी, इकडे आयोडीन पण आहे आपल्याकडे, तर आयोडीन तर अजून कमी खेचणार, मग हा अजून कमी खेचणार, तर निगेटिव्ह चार्ज थोडाच कमी होणार, इकडे जास्त कमी नाही. तर आयोडीन पण कोण आहे, आयोडीन इज ऑल्सो मायनस आय ग्रुप आणि याची खेचायची पॉवर तर एकदम कमी. तर हे बघ हे अशा टाईपमध्ये क्या सगळ्यात जास्त खेचतो, हा कमी खेचतो, हा कमी खेचतो, हा सगळ्यात कमी खेचतो. तर कार्ब एनाइनचे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन खेचणार तुम्ही तेवढा निगेटिव्ह चार्ज काय होणार कमी आणि तो काय बनणार स्टेबल. तर हा सगळ्यात जास्त खेचतो म्हणून हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे. तर स्टॅबिलिटीमध्ये ट्रेंड काय येईल बाळा, स्टॅबिलिटीमध्ये ट्रेंड येणार आहे अशा टाईपमध्ये की कार्ब एनाइनची ही स्टॅबिलिटी इट डिपेंड्स ऑन स्ट्रेंथ ऑफ मायनस आय ग्रुप. मायनस आय ग्रुप जेवढ्या स्ट्रेंथने खेचणार तेवढा तो बनणार स्टेबल. इकडे आपण म्हणलंच आहे बघ की स्टॅबिलिटी ऑफ कार्ब एनाइन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. तर एखादा जेवढे जास्त खेचणार तेवढा स्टेबल बनवणार, जो कमी खेचणार तो कमी स्टेबल, जो जास्त खेचणार तो जास्त स्टेबल बनवणार कार्ब एनाइनला. आता इकडे बघ, आता याच्यामध्ये बघ काय ट्रेंड येईल. याच्यामध्ये बघ हा जो पोर्शन आहे तो सगळ्यांमध्ये कॉमन पोर्शन आहे सगळ्या कार्ब एनाइनमध्ये, म्हणजे आता आपल्याला दुसरीकडे लक्ष ठेवायचं आहे. एवढा जो आता आपण हायलाइट केलेला पोर्शन आहे तो सोडून लक्ष ठेवायचं आहे. तर इथे बघ इथे फक्त CH3 ग्रुप आहे एक, म्हणजे हा कसला ग्रुप आहे प्लस आय. पहिल्या केसमध्ये काय बघ फक्त अल्किल ग्रुप आहे. ही जी पहिली केस आहे त्याच्यामध्ये हा डॉटेड रिजन मध्ये जो दिसतोय तुला इट इज अ CH3 ग्रुप आणि CH3 ग्रुप आहे हा एक कसला ग्रुप आहे प्लस आय, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा. हे ह्याला इलेक्ट्रॉन दिले की याचा निगेटिव्ह चार्ज काय होणार इन्क्रीज, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतोय तर हा कमी स्टेबल आहे, हा काय कमी स्टेबल. सेकंड केस मध्ये काय बघ याच्यामध्ये हा जो क्लोरीन आहे एक मायनस आय ग्रुप आहे खेचणारा, म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे कमी. इकडे हा एक मायनस आय ग्रुप आहे, हा एक मायनस आय ग्रुप आहे, तर जास्त खेचणार जास्त निगेटिव्ह चार्ज कमी. इकडे बघ हा एक मायनस आय ग्रुप, हा एक मायनस आय ग्रुप, हा एक मायनस आय ग्रुप, तर जास्त निगेटिव्ह चार्ज कमी होणार. हा सगळ्यात स्टेबल आहे, हा त्यापेक्षा कमी स्टेबल, हा त्यापेक्षा कमी स्टेबल आणि हा सगळ्यात कमी स्टेबल. याचा निगेटिव्ह चार्ज तर काय झालाय इन्क्रीज. तिकडे लिहितो मी की हा Cl आहे, हा Cl एक कसला ग्रुप आहे मायनस आय ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन खेचणार कार्बनची, मग कार्बन शेजारची इलेक्ट्रॉन खेचणार, याचा निगेटिव्ह चार्ज कमी होणार. इकडे हा एक मायनस आय ग्रुप आहे, हा एक मायनस आय ग्रुप आहे. हा क्लोरीन कार्बनचे खेचणार, हा क्लोरीन कार्बनचे खेचणार, मग हा कार्बन शेजारच्या कार्बनचे जास्त खेचणार, त्याचा निगेटिव्ह चार्ज जास्त कमी होणार. लास्ट केसमध्ये हा एक मायनस आय ग्रुप आहे, हा एक मायनस आय ग्रुप आहे, हा एक मायनस आय ग्रुप आहे. हा कार्बनचे खेचणार, हा कार्बनचे खेचणार, हा कार्बनचे खेचणार. तर सगळ्यांनी जर कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचले तर हा कार्बन शेजारच्या कार्बनचे जास्त इलेक्ट्रॉन खेचणार आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन खेचणार तेवढा निगेटिव्ह चार्ज काय होणार कमी. इलेक्ट्रॉन रिच कडून निगेटिव्ह चार्ज खेचतोय तर कमी होणार आणि मग तो काय बनणार स्टेबल. जो निगेटिव्ह चार्ज कमी करतो तो स्टेबल करतो, स्टेबल करतो.
स्टेबल करतो, जो निगेटिव्ह चार्ज वाढवतो तो अनस्टेबल करतो. त्यामुळे हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे, निगेटिव्ह चार्ज सगळ्यात कमी आहे. हा कमी स्टेबल, हा अजून कमी स्टेबल आणि हा सगळ्यात कमी स्टेबल. तर स्टॅबिलिटीमध्ये बाळा ट्रेंड काय आला? स्टॅबिलिटीमध्ये आला हा ट्रेंड, स्टॅबिलिटीमध्ये बाळा आला हा ट्रेंड. तर काढायची तर चित्र सगळ्यांची आणि मनाने करायचं. ही स्टॅबिलिटी तू मनाने हुडकायची तरच तुला येईल. आणि हे जर आलं तरच तुला ऑर्गॅनिक येईल, नाही तर ऑर्गॅनिक वगैरे तुला काही येणार नाही. आणि 12वीत तर भरपूर ऑर्गॅनिक आहे, प्रचंड ऑर्गॅनिक आहे. 11वीमध्ये काहीच नाही. आता पुढे सगळ्यात महत्वाचं, स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड फिनॉल्स. ऍसिडची स्ट्रेंथ आणि फिनॉलची स्ट्रेंथ. हे ऍसिड्स आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड, फिनॉल हे ऍसिड्स आहेत, हे H+ देतात. आता हे बघ, आता ऍसिड आहे आपला, अजून केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर व्हायचं आहे, मग त्याच्यामध्ये आपण जरा डिस्कस करणार आहे ऍसिड्स अँड बेसिस. मग आपल्याला थोडंसं जास्त लक्षात येईल. त्याच्या आधी फक्त आता एवढं लक्षात घे की कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड इकडे मी लिहितो की कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कोण? RC, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, ऑक्सिजन आणि ह्याला एक कोण अटॅच आहे? H. आता याच्यामध्ये काय आहे बघ, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. मग ऑक्सिजन काय करतो? याच्यामधली पेअर स्वतःकडे खेचतो. हा जो OH बॉन्ड आहे, OH बॉन्ड मधली जी बॉन्ड पेअर आहे ती स्वतःकडे खेचतो आणि म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज काय येतो? ऑक्सिजनवरती चार्ज काय येतो? पार्शियल निगेटिव्ह. आणि हायड्रोजनवरती चार्ज काय डेव्हलप होतो? पार्शियल पॉझिटिव्ह. नाव दिस पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, दिस पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन कॅन बी डोनेटेड ॲज अ H+ आयन्स. तर ते कसं होतं बघ. ओके, ते बघ, कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये आपल्याकडे काय? ऑक्सिजन टू विच हायड्रोजन इज डायरेक्टली अटॅच. अँड ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन, oxygen attracts shared pair of density towards itself and that's why this hydrogen carries partial positive charge and this oxygen carries partial negative charge. And now this partially positively charged hydrogen, this hydrogen can be lost by this carboxylic acid molecule as a H+ ion. हा निघून जाऊ शकतो ॲज अ H+ आयन. आणि H+ आयन बनून जर निघून गेला ती पेअर राहणार ऑक्सिजनकडेच. मग ऑक्सिजनवरती येणार निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग H+ दिला म्हणून आम्ही काय म्हणतो ह्याला? ऍसिड. हा H+ देऊ शकतो म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? ऍसिड. तर होतं काय बघ, हे अशा टाईपमध्ये होतं. RC, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, अजून एक ऑक्सिजन, त्याच्या एक्झिस्टिंग पेयर्स. आणि आता झालं काय, तर हा बॉन्ड आहे तो राहिला ऑक्सिजनकडेच आणि हायड्रोजन निघून गेला ॲज अ H+. म्हणून काय, ऑक्सिजनकडे ही एक पेअर आणि इकडे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन काढून घेतला ऑक्सिजननी, म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज काय आला? मायनस. आणि प्लस निघून कोण गेला आपल्याकडे? H+. निघून कोण गेला? H+. आणि म्हणून हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे इट कॅन ऍक्ट ॲज अ, म्हणजे हे जे काही आपण म्हणत RCOOH मॉलिक्यूल आहे, इट कॅन ऍक्ट ॲज अ ऍसिड बिकॉज इट कॅन डोनेट H+ आयन्स इन अ ॲक्वियस सोल्युशन. आता हे बघ, तर हे जे आहे आपल्याकडे लेफ्ट हँड साईडला ह्याला आपण म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि राईट हँड साईडला हा जो आयन फॉर्म झाला आहे ह्याला आपण म्हणतो कार्बोक्सिलेट आयन, कार्बोक्सिलेट आयन. आणि त्यांनी देऊन टाकला H+. आता हे जर ऍसिड आहे, हे जर ऍसिड आहे, पॅरेंट ऍसिड, तर पॅरेंट ऍसिडने जर H+ दिला तर तो जो राहिलेला पार्ट आहे, आता पॅरेंट ऍसिडने काय झालं? H+ देऊन टाकला, तर हा जो राहिलेला पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्जुगेट बेस. पॅरेंट ऍसिड जो आहे तर ह्याला काय म्हणतात? कॉन्जुगेट बेस. ह्याला म्हणतात कॉन्जुगेट बेस. आता हे बघ, ॲक्वियस सोल्युशनमध्ये काही अपोजिट टाईपची रिॲक्शन पण होऊ शकते. हे ठीक आहे की कार्बोक्सिलिक ऍसिडने H+ दिला, कार्बोक्सिलेट आयन फॉर्म झाला आणि H+.
आता बॅकवर्ड रिॲक्शन पण होऊ शकते की हा जो कार्बॉक्झिलेट आयन आहे तो ॲक्वियस सोल्युशन मधून काय काढून घेतो H+ आणि परत एकदा काय फॉर्म होतं कार्बॉक्झिलिक ऍसिड. म्हणून बाळा हे डबल एडेड ॲरो इकडे की ही जी रिॲक्शन आहे ही दोन्ही डायरेक्शन मध्ये चालते, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये पण आणि बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये पण. ही जी रिॲक्शन आहे डिसोसिएशन ऑफ ऍसिड इनटू कार्बॉक्झिलेट आयन अँड H+ आयन, इट प्रोसीड्स इन बोथ द डायरेक्शन, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. आता ही रिॲक्शन जेवढी जास्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये चालणार, जेवढी जास्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये चालणार तेवढे जास्त काय मिळणार H+, आणि जेवढे जास्त H+ मिळणार तेवढं आपण ऍसिड काय म्हणणार स्ट्रॉंग ऍसिड. हे बघ आता ऍसिड स्ट्रॉंग आहे का नाही हे कशावरती डिपेंडंट आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स. सोल्युशन मध्ये जेवढे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं आपण काय म्हणणार ऍसिड इज स्ट्रॉंगर ऍसिड. तर त्याला आपण स्ट्रेंथ ऑफ ऍसिड म्हणतो जनरली, की किती H+ आयन्स मिळणार त्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. स्ट्रेंथ ऑफ ऍसिड इज proportional to concentration of H+ आयन्स इन द सोल्युशन. जेवढे सोल्युशन मध्ये H+ आयन जास्त, जेवढं प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं आपण काय म्हणणार ते ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. 1 मोल कार्बॉक्झिलिक ऍसिड घेतला आपण 1 मोल, तर 1 मोल कार्बॉक्झिलिक ऍसिड तुटून जेवढे जास्त H+ आयन्स बनणार ती तेवढी आपण काय म्हणणार त्याची स्ट्रेंथ. आता स्ट्रेंथ कधी कधी pH मध्ये एक्सप्रेस केली जाते, pKa मध्ये एक्सप्रेस केली जाते, Ka मध्ये एक्सप्रेस केली जाते. तर ज्यावेळेस आपल्याकडे आयनिक इक्विलिब्रियम होईल, आता काय की आपलं जे बोर्डचं सिलेबस आहे महाराष्ट्र बोर्डचं त्याच्यामध्ये आयनिक इक्विलिब्रियम एकदम 12th मध्ये टाकलाय, त्याच्यामुळे ते सगळं विचित्रच केलंय, सगळं त्यांनी डिस्टर्बच करून टाकलाय सिलेबस. तर आत्ता फक्त काय लक्षात ठेव की जेवढं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी ऍसिडची स्ट्रेंथ जास्त. आता अजून काय लक्षात ठेव बघ, अजून या गोष्टी लक्षात ठेव की जे स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आहे, this strength of acid is directly proportional to concentration of H+ ions. It is directly proportional to Ka. ह्याला आपण म्हणतो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. तुम्ही म्हणाल ते म्हणजे काय, आता काही लक्षात घेऊ नको. Ka और स्ट्रेंथ ऑफ ऍसिड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू pH. हे तर तुला कळेल, जेवढा pH कमी तेवढा ऍसिड काय स्ट्रॉंगर. हे तर तुझं 9th-10th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे की जेवढा pH कमी, pH इज लेस दॅन 7 मीन्स ऍसिड, pH इज ग्रेटर दॅन 7 मीन्स बेस, आणि pH जेवढा जेवढा कमी होत जातो तेवढा ऍसिड काय बनत जातं स्ट्रॉंगर. म्हणून आपण इकडे काय म्हणलंय की pH जेवढा कमी होणार तेवढा ऍसिड काय बनणार स्ट्रॉंगर. आणि अजून काय लक्षात ठेव, इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू pKa व्हॅल्यू. जेवढी pKa व्हॅल्यू कमी तेवढा ऍसिड काय स्ट्रॉंगर. ह्या गोष्टी लक्षात असू देत, काय येत हे सगळं नंतर कळेल तुला. एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही की सर आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की हे काय, काही गरज नाही. आत्ता फक्त काय लक्षात ठेव की जेवढं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा ऍसिड काय स्ट्रॉंगर. आणि ऍसिडची जी ऍसिडिटी इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka और pK मायनस लॉग ऑफ Ka, किंवा ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करतो इन टर्म्स ऑफ pH. आणि pH म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स. तर जेवढी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी pH ची व्हॅल्यू काय येते कमी, आणि H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढा ऍसिड स्ट्रॉंगर. मग pH जेवढा कमी तेवढा ऍसिड स्ट्रॉंगर. हे सगळं असं आहे, इंटर रिलेटेड आहे. आता तो सगळं लक्षातून काढून टाक. आता तू फक्त काय लक्षात ठेव की एखादा मॉलिक्यूल जेवढे जास्त H+ आयन्स प्रोड्यूस करणार तेवढं ते ऍसिड काय म्हणणार आपण स्ट्रॉंग ऍसिड. एखादा मॉलिक्यूल जेवढे कमी H+ आयन्स प्रोड्यूस करणार तेवढं आपण काय म्हणणार इट इज वीक ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, हे अशा टाईपमध्ये बाळा इंटरडिपेंडंट. आता पुढे जाऊयात, इम्पॉर्टंट मेसेज बघू देत, काय कुणाचं लॉग इन होत नाही काय नाही, बघूयात नंतर बघूयात. ठीक आहे, आता बघ पुढे लक्ष दे. आता बघ की रिॲक्शन आम्ही म्हणलंय जेवढी जास्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये चालणार तेवढं ऍसिड काय असणार स्ट्रॉंग ऍसिड. का तर तेवढे जास्त काय मिळणार H+. ही रिॲक्शन जेवढी जास्त बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये चालणार तेवढं ऍसिड काय असणार वीक ऍसिड. मग हे कुणावरती डिपेंडंट असतं ह्याच्या स्टॅबिलिटीवरती. ऍसिड तुटल्यानंतर हा जो पार्ट शिल्लक राहिला आहे ह्याला आपण काय म्हणलंय कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस का तर हा H+ आयन ऍक्सेप्ट करतो आणि परत काय फॉर्म करतो पॅरेंट ऍसिड.
म्हणून ह्याला म्हणतात कॉन्ज्युगेट बेस. हे जे ऍसिड आहे त्यांनी H+ देऊन टाकला की जो पार्ट शिल्लक राहतो इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्ज्युगेट बेस. अँड स्ट्रेंथ ऑफ ऍसिड डिपेंड्स ऑन स्टॅबिलिटी ऑफ कॉन्ज्युगेट बेस. सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं मी जे आत्ता इथे लिस्ट करतोय ते महत्वाचं आहे बाळा, की स्ट्रेंथ ऑफ ऍसिड, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ conjugate base is directly proportional to stability of conjugate base. एकदम महत्वाचं बाळ आहे हे, प्रचंड महत्वाचं. स्ट्रेंथ ऑफ ऍसिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्ज्युगेट बेस. हे बघ, आता स्टॅबिलिटी म्हणजे आपण काय म्हणतो, रिॲक्टिव्हिटी. आता जी स्टॅबिलिटी आहे आपण इन टर्म्स ऑफ काय बघतोय, मी अशा टाइप मध्ये म्हणतो बघ, स्टॅबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रिॲक्टिव्हिटी. म्हणजे काय, जेवढी रिॲक्टिव्हिटी कमी तेवढा तो जास्त काय, स्टेबल. मग आता बघ, हा जो कार्बोक्सिलेट आयन बनलाय इकडे, हा कार्बोक्सिलेट आयनवरचा निगेटिव्ह चार्ज जेवढा कमी होणार, ह्याचा निगेटिव्ह चार्ज जेवढा कमी होणार तेवढा हा काय बनणार, स्टेबल. ह्याचा निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला तर हा काय काढून घेणार, H+ आणि माघारी काय बनवणार हे. मग आपल्याला H+ तर जास्त पाहिजेत, H+ काढून नाहीत घ्यायचे. H+ जर काढून घ्यायचे नाहीत तर हा जो कॉन्ज्युगेट बेस बनतोय, नीट लक्षात ठेव, आपल्याला H+ आयन जर कमी करायचे नाहीयेत तर हा जो कॉन्ज्युगेट बेस बनतोय त्याचा निगेटिव्ह चार्ज काय केला पाहिजे, कमी. आणि निगेटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी काय झाली, कमी. का तर जेवढा जास्त चार्ज तेवढी जास्त रिॲक्टिव्हिटी. तर तुम्ही जेवढा चार्ज कमी करणार तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी होणार, आणि जेवढी रिॲक्टिव्हिटी कमी होणार तेवढा हा काय बनणार, स्टेबल. आणि जेवढा हा स्टेबल बनणार तेवढं हे ऍसिड काय बनणार, स्ट्रॉंग. तेवढं ऍसिड काय बनणार, स्ट्रॉंग. मग आपल्याला ऍसिडिटी ज्यावेळेस कम्पेअर करायची असते मॉलिक्युलची, ज्यावेळेस आम्हाला मॉलिक्युलची ऍसिडिटी कम्पेअर करायची असते त्यावेळेस आम्ही ऍक्च्युली काय कम्पेअर करतो, स्टॅबिलिटी ऑफ कॉन्ज्युगेट बेस. त्यावेळेस आम्ही काय करतो, कम्पेअर स्टॅबिलिटी ऑफ कॉन्ज्युगेट बेस. आता हा बघ, जो कॉन्ज्युगेट बेस आहे, आता या सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेव, स्क्रीनवरच्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या तू लक्षात ठेव. आता जो कॉन्ज्युगेट बेस आपल्याला वरती दिसतंय बघ स्क्रीनवरती, की कॉन्ज्युगेट बेस. कॉन्ज्युगेट बेसवरती चार्ज काय आहे रे, conjugate base is negatively charged. Conjugate base is a negatively charged. मग हा जर निगेटिव्हली चार्ज असेल तर हा काय, इलेक्ट्रॉन रिच. दॅट इज conjugate base is इलेक्ट्रॉन रिच. कॉन्ज्युगेट बेस कोण आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. मग इलेक्ट्रॉन रिचला इलेक्ट्रॉन दिले की तो स्टेबल बनतो का, इलेक्ट्रॉन खेचले की स्टेबल बनतं. आपण हे बघितलं ना, का नाही बघितलं, की जे आपल्याकडे इलेक्ट्रॉन रिच आहे त्यांची स्टॅबिलिटी कशावरती डिपेंडंट आहे, इलेक्ट्रॉन रिच जे आहेत त्यांच्याकडून हा निगेटिव्ह चार्ज काढून घ्यायचा. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप म्हणजे कसले, -I, -R, -H असे खेचणारे ग्रुप स्टॅबिलिटी काय करतात, इन्क्रीज करतात. कुणाची, इलेक्ट्रॉन रिचची. तर इलेक्ट्रॉन रिच जे आहेत त्यांना जर स्टेबल करायचंय, इलेक्ट्रॉन रिच वाल्यांना जर स्टेबल करायचंय तर यांच्याकडून काय करायचे, इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे, -I, -R, -H ग्रुप. तर असं जे आहे बाळ, आता हे इलेक्ट्रॉन रिच वाले, हे जे इलेक्ट्रॉन रिच आहेत कॉन्ज्युगेट बेस, यांच्याकडून काय घ्यायचे, यांच्याकडून इलेक्ट्रॉन घ्यायचे काढून, यांच्याकडून काय घ्यायचे, इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे, यांच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घ्यायचे. -I
minus R minus H group stabilizes conjugate base. मायनस आय मायनस आर मायनस एच ग्रुप काय करणार, ह्यांच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी करणार आणि निगेटिव्ह चार्ज कमी झाला की याची एच काढून द्यायची टेंडन्सी कमी होणार, म्हणजे सोल्युशन मध्ये जास्त एच प्लस राहणार, ऍसिड काय बनणार स्ट्रॉंगर. तर कॉन्ज्युगेट बेस जो आहे हा कॉन्ज्युगेट बेस हा जेवढा जास्त स्टेबल बनणार, कॉन्ज्युगेट बेसची स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली की ऍसिडची स्ट्रेंथ पण काय होणार इन्क्रीज होणार, म्हणजे ऍसिड काय बनणार स्ट्रॉंग. आणि कॉन्ज्युगेट बेसला कोण स्टेबल बनवतंय, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ऍसिड डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. म्हणजे आम्हाला काय कळलं की हे जे ग्रुप्स आहेत मायनस आय मायनस आर मायनस एच म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स. हे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप कॉन्ज्युगेट बेस की जो इलेक्ट्रॉन रिच आहे त्याच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घेतात आणि मग तो कॉन्ज्युगेट बेस बनतो स्टेबल. आणि बेस जेवढा जास्त स्टेबल बनणार तेवढं ऍसिड काय बनतं स्ट्रॉंगर. म्हणजे आम्हाला काय कळलं, दीज ग्रुप्स मायनस आय मायनस आर मायनस एच दीज ग्रुप स्टॅबिलायझेस द कॉन्ज्युगेट बेस अँड इन्क्रीजेस ऍसिडिटी. सगळ्यात महत्वाचं अँड increases acidity and increases acidity. एकदम महत्वाचं आहे, एकदम महत्वाचं की जे ग्रुप्स आहेत मायनस आय मायनस आर मायनस एच हे ग्रुप्स काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढतात निगेटिव्हली चार्ज कॉन्ज्युगेट बेस पासून. आणि मग त्याच्यापासून निगेटिव्ह काढून घेतलं की तो काय बनतो स्टेबल. तो स्टेबल बनला की तो आता एच प्लस काढून नाही घेणार, म्हणजे सोल्युशन मध्ये जास्त एच प्लस राहणार, जे आपलं पॅरेंट ऍसिड होतं ते काय बनणार स्ट्रॉंगर. आणि एक्झॅक्टली अपोजिट कधी होणार आहे, ज्यास इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील. एक्झॅक्टली अपोजिट कधी होणार आहे, ज्यास आपल्याकडे काय असेल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल. इलेक्ट्रॉन म्हणजे जो इलेक्ट्रॉन रिच आहे त्यालाच इलेक्ट्रॉन दिले तर काय होईल बाळा, प्लस आय plus resonance plus hyperconjugation. Such group destabilizes conjugate base. निगेटिव्ह चार्ज वाल्याला जर इलेक्ट्रॉन दिले तर त्याचा निगेटिव्ह चार्ज अजून काय होईल बाळा इन्क्रीज, म्हणजे तो काय बनेल अनस्टेबल कमी स्टेबल. आणि कॉन्ज्युगेट बेस जर कमी स्टेबल बनला तर ऍसिड काय बनणार वीक, ऍसिड वीक बनणार बाळा. म्हणून आम्ही काय म्हणणार आहे, अँड डिक्रीजेस ऍसिडिटी. अँड असले ग्रुप्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स डिक्रीजेस ऍसिडिटी. एकदम महत्वाची स्टेटमेंट्स बाळा आता बोर्डवरती. आत्ता बोर्डवरती ही तुझ्याकडे काय प्रचंड महत्वाची स्टेटमेंट्स आहेत. टू अरेंज ऑर टू कम्पेअर ऍसिडिटी ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. म्हणजे जे कार्बॉक्सिलिक ऍसिड्स असतील, अल्कोहोल्स असतील, फिनॉल्स असतील, तर त्यांची जी ऍसिडिटी आहे ते आत्ता जे तुझ्या स्क्रीनवरती दिसतंय त्याच्यावरती डिपेंडंट आहे. जे पण तुला स्क्रीनवरती आता दिसतंय त्याच्यावरती सगळं डिपेंडंट आहे बाळा ऍसिडिटीचं. मग आपल्याला काय कळलं की अशा टाईपचे जे ग्रुप्स आहेत, खेचणारे ग्रुप्स, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स increases acidity whereas इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स decreases acidity. मग याच्यावरून आम्हाला काय कळलं, याच्यावरून आम्हाला हे कळलं बाळा की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स decreases acidity while electron withdrawing groups increases
increases acidity. तर आत्ता बोर्डवरती बाळा एकदम इम्पॉर्टंट स्टेटमेंट, आणि हे स्टेटमेंट कशावरती डिपेंडंट आहे तर कॉन्जुगेट बेसवरती बाळा. हे फार महत्वाचं स्टेटमेंट आहे, सगळ्यात जास्त महत्वाचं स्टेटमेंट हे सगळ्यात जास्त, की ऍसिडने H प्लस दिल्यानंतर जो पार्ट शिल्लक राहतो तो पार्ट ज्याचा जास्त स्टेबल बनणार ते ऍसिड जास्त स्ट्रॉंगर असणार. हा पोर्शन ज्याचा जास्त स्टेबल बनणार म्हणजे निगेटिव्ह चार्ज जेवढा कमी होणार तेवढं पॅरेंट ऍसिड काय बनणार, स्ट्रॉंगर. हे नीट समजून घ्या आता मी बोललेलं. आणि म्हणून बाळ आता ओव्हरऑल कन्क्लुजन काय मी लिहिल, ओव्हरऑल कन्क्लुजन मी अशा टाईपमध्ये लिहिल की ऍसिडिटी ऑर्गॅनिक मॉलिक्युलची जी ऍसिडिटी आहे, ऍसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -I -R -H ग्रुप्स. जेवढे खेचणारे ग्रुप लागणार, जेवढी खेचाखेची वाढणार तेवढं कॉन्जुगेट बेस काय बनणार, स्टेबल. आणि जेवढा कॉन्जुगेट बेस स्टेबल बनणार तेवढे ऍसिडिटी काय होणार, इन्क्रीज. आणि जेवढे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप वाढणार तेवढा कॉन्जुगेट बेस काय होणार, अनस्टेबल. आणि कॉन्जुगेट बेस अनस्टेबल बनला तर ऍसिडिटी काय होणार, डिक्रीज. तर ऍसिडिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. अजून कन्क्लुजन आमच्याकडे काय, दिस ऍसिडिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. This acidity is inversely proportional to electron donating groups plus I plus R plus H groups. अजून भरपूर फॅक्टर्स असतात पण ते नंतर हळूहळू ज्यास आपण ऍक्च्युअल MCQ सॉल्व्ह करू GOCचे त्यावेळेस अजून खतरनाक पॅरामीटर्स येतील, अजून कॉम्प्लिकेटेड बनत जाईल सगळं. तर आता हे काय बाळा, हे एकदम वरून आहे. एवढंच कळायला जर त्रास होत असेल तर पुढे याच्यापेक्षा अवघड येणार आहे बाळा. तर हे सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे. ते बोर्डवरती तुला जे आत्ता दिसतंय हे प्रचंड महत्वाचं. हे बोर्डवरती तुला जे दिसतंय आत्ता हे एकदम महत्वाचं आहे बाळा, की तुला जर ऍसिडिटी कम्पेअर करायची ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं तर हे समजून घे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी काय करतो, काही मॉलिक्युलची ऍसिडिटी कम्पेअर करतो आणि त्यासाठी हे डिस्कस करत नाही. तो हा व्हिडिओ वाटलंच परत एकदा बघून घे. ओके चलो, पण बंद करायच्या आधी थोडंसं काय मला लेक्चर देऊ देत नको, नाही तर उद्या आपलं लाईव्ह लेक्चरमध्ये देतो तुम्हाला संडेला. चलो बाय.